विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष महानगरपालिकेच्या या इलेक्शन मध्ये लागलेलं असतानाच सोलापूर शहरातून अनेक विविध पक्षांच्या या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि प्रभाग क्रमांक 25 चे जे उमेदवार होते, जे इच्छुक उमेदवार होते ते मकबूल मुल्ला साहेब, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। साहेब नमस्कार। नमस्कार। तुम्ही प्रभाग क्रमांक 25 मधनं तुमची उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात असं इच्छुक आहात असं समजतंय। हो। काय नेमकं म्हणजे दाखल केलाय का आज अर्ज? अर्ज नाही दाखल केला अजून मी। उद्या 30 तारखेला उमेदवारी अर्ज माझा दाखल करणार आहे मी। नागरिकांचा कसा रिस्पॉन्स आहे इथून? नागरिकांचा रिस्पॉन्स भरपूर रिस्पॉन्स आहे। नागरिकांमधून म्हणणं असं येते मला की साहेब, मुल्ला साहेब, तुम्हाला पक्षाने जर तिकीट दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर अपक्ष उभा राहावा किंवा पर्याय दुसऱ्या पक्षातून सुद्धा तुम्ही उभा राहावा। नागरिकांचं आमचं पूर्ण तुम्हाला सपोर्ट आहे आणि तुम्हालाही आम्ही निवडून आणणार आहे असं नागरिकांचं ठाम म्हणणं आहे। असं गेल्या 2 ते 3 दिवसापासून विश्व 24 न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक 25 मध्ये ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे। त्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून एक म्हणजे तुम्हाला सांगतो, इथल्या नागरिकांचं प्रत्येकाचं म्हणणं आहे की एक समाजसेवक म्हणून मकबूल मुल्ला साहेब यांचं एक सामाजिक काम जे आहे ते खूप महत्वाचं आहे। काय काय सामाजिक कामं केलीत? सामाजिक कामं बघा, सुरुवातीला इथं 2018 साली ज्यावेळेस 2017ला महानगरपालिकेचं इलेक्शन झालं नगरसेवकांचं, त्यावेळेस ह्या प्रभागामधून भाजपचे 3 नगरसेवक निवडून गेले। निवडून गेल्यानंतर त्याने आपल्या इथं मस्जिदवरती सुद्धा हात ठेवून असं सांगितलं की मी ह्या भागातला विकास करतो म्हणून। ठीक आहे, केलं नाही केलं जाऊ दे, आता त्यांचं 5 वर्ष संपलं। इतर प्रशासनचे 3 वर्ष पेक्षा जास्त झालं तरी प्रशासनाने इथं जसं पाहिजे तसं ह्या प्रभाग 25ला डेव्हलपमेंट केलेलं नाही। त्यांनी प्रशासन सुद्धा लक्ष दिलेलं नाही। लक्ष दिलेलं नसताना मग नागरिकांनी माझ्याकडे आले, म्हणलं साहेब बघा ह्याचं काय करताय तुम्ही, ह्या प्रभागातनं काम तुम्ही चालू करा आणि ज्या वेळेस महानगरपालिकेचं इलेक्शन लागल त्यावेळेस निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे असं ह्या भागातील मला नागरिकांनी ठामपणे असं विश्वास दिल्यानंतर त्यावेळेस मी समाजसेवक हे काम चालू केलं। मी ह्या भागात गटारीची व्यवस्था इतकी भयानक होती की रिक्षा सोडा माणसाला चालत जायला सुद्धा येत नव्हतं। अशा ह्या प्रभाग 25 मध्ये सिद्धेश्वर गांधीनगर असू दे किंवा चंद्रकला, प्रभाकर नगर, ईश्वर नगर, भाग्यलक्ष्मी नगर, बापू पाक ते सिद्धेश्वर गांधीनगर पासून ते देसाई नगर पर्यंत ह्या भागामध्ये मी भरपूर काम केलेलं आहे। शिवाय लाईटचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे किंवा गटारीचं ड्रेनेज लाईन आणायला सुद्धा मला 6 महिने मी कष्ट केले त्याच्यासाठी। 6 महिन्यानंतर दिवाळी झाल्यानंतर मग इथं ड्रेनेजचं काम चालू झालं। आलेले 3 नगरसेवक इथं अजूनपर्यंत इथं त्यांचं पाऊल नाही। ह्या प्रभाग 25 मध्ये त्यांच्या घराजवळ सुद्धा त्यांनी काम केलं नाही केलं मला माहिती नाही, त्याचं काय घेणं देणं नाही मला। पण जिथं सांगितलं होतं मी विकास करतो म्हणून त्या भागातनी सुद्धा ह्यांनी विकास केलेला नाही, फिरकले सुद्धा नाही हे लोक। तर अशा लोकांना परत जर पक्षाने कुठल्याही पक्षाने असू दे जर त्यांना जर तिकीट देत असतात तर ते आम्हाला मान्य नाही। इथं जे समाजसेवक तळागाळातनं मी ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे, तर माझे अजून सुद्धा पक्षाकडून मला अपेक्षा आहे, पक्षाचा आदेश मी पाळणार माणूस आहे आणि पक्षाचे एकनिष्ठ राहून जवळजवळ 8 ते 9 वर्ष झालं मी काम करतोय इथं। अजितदादाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादाचे विचार ह्या प्रभागात मी मांडलेला आहे। ह्या प्रभागात विचार मांडत असताना कितीतरी मला विरोध झाला, इथं राष्ट्रवादी नाही, तुम्ही राष्ट्रवादी कसं काय इथं तुम्ही हे करायला लागला तुम्ही। आणि मी म्हणलं राष्ट्रवादी हा एक अजितदादाचा असा विषय आहे की सगळ्या समाजाला घेऊन चालणारा एक नेता महाराष्ट्राला आपल्याला भेटलेला आहे। ह्याच्या आधी सुद्धा कुणी आपल्याला फक्त वापर करून सोडलेला आहे आणि आपल्या भागातनं बरेच लोक नगरसेवक होऊन गेले पण कुणी हे काम काय केलेलं नाही। अजून सुद्धा मी प्रभाग 25 मधून मी उद्या उमेदवारी अर्ज माझा दाखल करणार आहे। मी पक्षाला माझी एक हात जोडून विनंती आहे, अजितदादांना, दत्तमामा भरणे साहेबांना, अण्णासाहेब बनसोडे साहेबांना, इथले जे स्थानिक जे जिल्हा शहराध्यक्ष आहेत संतोषभाऊ पवार, जुबेरभाई कार्याध्यक्ष आहेत, परत खरटमल साहेब आहेत, दायमा साहेब आहेत, बरेच निष्ठावंत आणि त्यांच्याबरोबर आमचं खरटमल साहेबांचे चंद्रकांत दायमासोबत आमचे संबंध चांगले आहेत। आम्ही जुने आहे, माझं वय आता 61 आहे, त्यांच्यापेक्षा मी 5-10 वर्षांनी कमी आहे पण त्यांचा अनुभव माझ्याकडे आहे
त्यांचा अनुभवातूनच मी एवढे इथपर्यंत पोहोचलेला आहे मी. तर- तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करताय म्हणून सांगितलं. पक्ष तुमच्या निष्ठेचा कुठेतरी विचार करेल? नाही, 100% करेल की पक्ष. माझ्या निष्ठेचं मी एकनिष्ठ काम केलेलं आहे आणि काम भरपूर केलेलं आहे मी इथं, आणि ते बी माझ्या स्वखर्चाने मी खर्च केलेला आहे इथं. 1 रुपया पक्षाची निधी नाही किंवा कुठल्या आमदाराची निधी नाही किंवा कुठल्या असं जाऊन मी निधी आणून इथं काम केलंय असं सुद्धा मी केलेलं नाही. स्वतःच माझं पैसे जवळचे माझे खर्च करून लोकांच्या ह्या भागातले विकास केलं मी. लोकांच्या अडीअडचणी असू दे, मयत असू दे किंवा लग्न असू दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या जोपर्यंत येतंय आपण त्या असंच लोकांना- थोडं पुढे चालत जाऊया. हा ठीक आहे चालेल. आता आपण बोलताना असं म्हणालात की पक्ष कुठेतरी माझ्या एकनिष्ठेचा विचार करेल म्हणून. जर पक्षाने आपल्याला एबी फॉर्म किंवा तिकीट नाही दिलं तर पुढचा निर्णय काय घेतलेला आहे? नाही, मला पूर्ण 100% अजून पण माझ्या पक्षावर विश्वास आहे की मला कुठेतरी न्याय देतील, त्याने मला ईबी फॉर्म देतील असं मला विश्वास आहे. जर करता मला जर नाही दिले तर मी पर्याय माझं मी शोधून पण मी फॉर्म भरणार आहे, आणि पर्याय माझं कुठला पक्षाचं कुठलाही पक्ष असू दे दुसरं, त्या पक्षाचं ईबी फॉर्म घेऊन मी दाखल करणार आहे, किंवा नाही भेटलं अपक्ष तरी मी उभारणार आहे. पण उभारायचं माझं ह्या भागाचा विकास करण्यासाठी मी 100% ह्या भागातनं मी उभारणार आहे. आणि लोक मला चॅलेंज केलेत, मुल्ला साहेब तुम्ही उभारा, कुठल्याही पक्षाकडनं उभारा तुम्ही, आम्ही मतदान घालून तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे, असं मला ह्या भागातले नागरिकांनी मला आश्वासन दिलंय. तर नागरिकांनी आश्वासन दिलं तर मी कशाला मागं हटू त्याच्यामध्ये? मी हटणारच नाही मागं. तर काही जरी झालं, पक्षाने तिकीट दिलं तरी मी इच्छुक आहे आणि उभारणारच आहे, आणि नाही दिलं तरी अपक्ष म्हणून त्यांची उभारण्याची पूर्णपणे तयारी आहे. तर हे होते प्रभाग क्रमांक 25 चे उमेदवार मुल्ला साहेब. या ठिकाणी काही नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत. साहेब तुमचं नाव काय? माझं नाव अल्ला बख्श. आता सध्याला प्रभाग क्रमांक 25 मध्ये काय वाटतं, विकास झालाय? विकास मुल्ला साहेब येत आहेत अडीअडचणीमध्ये, बरोबर. त्यांच्यासाठी त्यांना तिकीट मिळालं पाहिजे. जर समजा पक्षाने त्यांना तिकीट नाही दिलं तर काय? अपक्ष थांबू देते म्हणजे तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहात. पाठीमागू आम्ही. तुम्हाला काय वाटतंय? दुसरे आयरेगिरे येण्यापेक्षा आमचे मुल्ला साहेब जे कष्ट केले तिथं समाजसेवक केलेत, हा. फक्त त्यांनाच पाहिजे. त्यांना पक्षातून तिकीट मिळालं ठीक आहे, नाहीतर आम्ही त्यांना अपक्ष म्हणून थांबा करू. त्यांना काय पण करून पण त्यांना यावेळेस तर इलेक्शन मध्ये थांबा करायचं आहे. पक्षश्रेष्ठींना काय तुम्ही आव्हान करणार आहात का, किंवा मुल्ला साहेबांना तिकीट वगैरे द्या म्हणून? म्हणजे एवढं चांगलं समाजसेवक आहे हा. की दुसरं घेण्यापेक्षा समाजसेवक घ्या ना तुम्ही, दुसऱ्या कोणाला घेण्यापेक्षा. जे इथं वार्डात राहून शिवसेना आहे, भाजप आहे, इतर अनेक पक्ष आहेत आणि अपक्षीय आहेत. जर समजा कदाचित इतर उमेदवार या ठिकाणी मत मागण्यासाठी आले तर तुमची काय भूमिका असणार आहे? आले तर दुसरे आले तर आम्ही त्यांना ही करणारच नाही. जे मुल्ला साहेब आहेत आमच्या वार्डातले, म्हणजे जे समाजसेवक आहे आम्ही त्यांनाच बघणार ना. जे दुसरे आले तर त्यांना कशाला बघणार? या ठिकाणी दुसरे नागरिक आहेत. साहेब तुमचं नाव काय? माझं नाव शुभम अर्जुन लोखंडे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये राहत हा हो सर. किती वर्षापासून राहता इथं? आता नाही ना म्हणलं तर एक 30 वर्ष तर झाले सर आम्हाला. 30 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 25 चा विकास झाला असं वाटतं तुम्हाला? आतापर्यंत तर एवढे नगरसेवक येऊन गेले. हा. आमच्या एरियामध्ये ना गटर होती, ना ड्रेनेज लाईन होती, ना लाईटची सुविधा होती. अलीकड मुल्ला साहेबांनी एक 5 ते 10 वर्षात जे नगरसेवक करू शकले नाहीत ते आमच्या मुल्ला साहेबांनी करून दाखवलेलं आहे. त्यांची तुम्ही आता मेहनत. बोलताना असं म्हणालात की 5 ते 10 वर्षामध्ये जे नगरसेवक करू शकले नाहीत ते मुल्ला साहेबांनी केले. याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी काय केलं मग? त्यांनी फक्त मतदान मागण्यासाठी आणि रॅली फिरवण्यासाठी एवढ्या करताच त्यांनी आमच्या वार्डात येत होते. पण आमचे मुल्ला साहेब असे एकमेव नगरसेवक आहेत, आणि यापुढे पण कधी त्यांना बाय चान्स तिकीट मिळू दे किंवा न मिळू दे, आणि जरी मुल्ला साहेब अपक्ष जरी थांबले तर त्यांना निवडून आणायची जिम्मेदारी या आमच्या सर्व प्रभाग क्रमांक 25च्या नागरिकांचीच आहे. आज सेकंड लास्ट दिवस आहे एबी फॉर्म देण्याचा, अजूनही त्यांना एबी फॉर्म दिलेला नाही. तुम्हाला काय वाटतंय, पक्ष त्यांच्या पाठीमागे उभा राहील? पक्ष त्यांच्या मागे उभारू दे किंवा नाही उभारू दे,
जर मुल्लासाहेब अपक्ष जरी थांबले तर त्यांना निवडून आणायची जिम्मेदारी आमचीच आहे. तर असेच दुसरे काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील घेऊ. या ठिकाणी साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. काय आपलं नाव काय आहे? माझं नाव कमलेश शिवाजी बगले. तुम्ही प्रभाग क्रमांक 25 मध्ये राहता? हो सर, प्रॉपर प्रभाग 25 मधले मी. किती वर्षापासून राहताय? सर मी आता गेल्या 14 वर्षापासून राहतोय सर. प्रभाग क्रमांक 25 मध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे नगरसेवक निवडून आलेत हा. त्यांनी काही विकास केला सांगता केलं येईल की सर, हे बघा रोड बघा किती चांगले केलेत. हे रोड दाखवा पूर्ण. हे जे पूर्ण रोड आहेत ना, प्रभाग 25 चे जे 3 भाजपचे नगरसेवक होते ना हा. तिनेच केलेलं आहे बघा. पूर्ण रोड, पूर्ण कॉन्क्रीट, डांबरी, जे काही तुम्हाला वाटेल ते समजू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही जाणून बुजून म्हणताय का हे नाही, डांबरी जाणून झालं? बुजून सर, डांबरी रोड दिसत नाही का तुम्हाला? नाही, आम्ही तर आमच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तुम्हाला असं म्हणायचंय का की मग इथं डांबरी झाला नाही म्हणजे विकास केला नाही नाही? झालं नाही सर, आमच्याकडे झालाय. आमचे डांबरी रोड आहे सर, रोज आम्ही राहतोय, आम्ही इथनं फिरतो करतो, आमच्यासाठी हेच डांबरी रोड आहे. म्हणजे तुमच्यासाठी हा डांबरी रोड हा आहे. मग आता सध्याला प्रभाग क्रमांक 25 चा डांबरी रोड झाला असं तुम्ही सांगताय. हा. जर समजा तुमच्या भागामध्ये विकास झाला नसेल तर का झाला नाहीची कारण सांगता येईल का? का झालं नाही म्हणजे बघा, त्यांच्या लेकरा बाळांना पैसे कमी म्हणा किंवा काही पण म्हणा, घरदार त्यांना कमी पडलं होतं. हे प्रभाग 25 मधनं जे त्यांच्या निधी आलं आमचं, त्या निधीतून त्यांचं घर, लेकरा बाळांचं शिक्षण म्हणा, त्यांचं हौस नौस पूर्ण प्रभाग 25च्या निधीतून करून घेतात. कोण नगरसेवकांनी? हा, नगरसेवकांनी. जर तिने नाही म्हणत असेल, हे माझं वोट दिसतंय का, हा. वोटानं त्यांचं तोंड फोडीन मी. नगरसेवकांचं? हा, कोणी का असो, कुठल्या का पक्षाचा असो, पक्ष महत्वाचा नसते सर, हा. काम करणं महत्वाचं आहे. तुम्ही ह्या पक्षाचं त्या पक्षाचं काय काम केलं तर मग तुम्ही आतापर्यंत कधी नगरसेवकांपर्यंत तुम्ही समस्या घेऊन गेलात? आतापर्यंत कमीत कमी सर लॉकडाऊनच्या वेळेस माझ्या गल्लीतल्या लोकांना घेऊन, लॉकडाऊनच्या वेळेस पोलिस कुठं बाहेर फिरू देत नव्हते, काय नव्हते, तसल्या वेळेस मी तरी किती धडपड करून पोलिसांना रिक्वेस्ट करून 30-40 लोकांना नगरसेवकच्या घरी घेऊन गेलो मी. काय त्यांचं उत्तर काय आलं? ऐका तर, गेलोय गेटचे मॅडम खाली आलो, नाही मॅडम बाहेर जरा चौकीला आहेत, त्यांचे जरा प्रॉब्लेम झालाय, बाहेर गेलेत, नाही येत, फोन कट. दुसऱ्यांकडनं नंबर घेतला, गल्लीतले लोक जमा केलं, सर असं असं गेलेत, नाही सर जर बाहेर गेलेत नंतर कॉल करा. हे आमचे नगरसेवक, हे आम्हाला एवढं रिस्पॉन्स दिले त्यांनी. म्हणजे तुमचा साधा म्हणजे रिस्पेक्ट देखील करत नाहीत? रिस्पेक्ट देखील केले नाहीत. ते 2 नगरसेवकांचं तोंडच माहित नाही आम्हाला, फक्त फोनवरती जे बोललो आम्ही तेवढंच, ते पण त्याचा रिस्पॉन्स दिले नाहीत आम्हाला. आता त्याच पक्षाचे जर उमेदवार या ठिकाणी तुम्हाला मत मागण्यासाठी आले तर तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? काय प्रतिक्रिया बघा सर, मी बोलून काय फायदा नाही. हा. लोकांना पण माहिती आहे कोण काम केलंय, काय काम केलंय. आता आमच्या गल्लीतले काही बाया तर असं म्हणले तर कुठल्याही पक्षाचे होते, आले की पहिला चप्पलच्या हार त्यांच्या गळ्यात घालून सत्कार करून आपण आपल्या गल्लीत प्रवेश घ्यायचा त्यांचं. आपल्या रोड जे केलेत रोडवरती त्यांचं स्वागत करायचं. म्हणजे मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारास तुम्ही- चप्पलचा हार, कसं फुलाचा हार घालण्यापेक्षा फुलाचं इज्जत कमी होईल सर. बरं बरं बरं. कसं फुल पैसे देऊन आणावं लागतंय, आमच्या कामाधंदे आम्हाला काम केल्याशिवाय पोट भरत नाही आमचं. म्हणजे फुलाची व्हॅल्यू कमी करायचं नाही आम्हाला. 5 वर्षाच्या काळामध्ये जे नगरसेवक होते हा. त्यांनी विकास केला नाही म्हणून तुम्हाला हे पर्याय सुचतोय? विकास केला पण नाही सर, आणि काय म्हणून करायचं त्यांना, काय म्हणून सहकार्य करायचं, त्याने आमचं काय मत आहे, काय आमचं काय. छोटासा प्रश्न आहे, बोला की. तुम्ही म्हणताय की या वार्डाचा विकासच झाला नाही. नाही सर, मी झाला नाही म्हणत नाही मी. आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये रोड हा, ते आमच्या दाखवलं, लक्षात आलं. पूर्ण रोड बघू शकता ते तुम्ही. तुम्ही जे तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या, तुमचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता आणि तुमच्या भावना वेगळ्या होत्या, परंतु या आज वार्ड क्रमांक 25 मध्ये आज तागायत कुणीतरी एखादा व्यक्ती असेल जेणेकरून किंवा तुमच्या आडीनडीमध्ये, तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या कामी आला असेल? आलंय ना सर. कोण आहे? मकबूल मुल्ला म्हणणारे नागरिक माणूस आहे सर. बरं. त्यांनी काय नगरसेवक नाही किंवा काहीच नाही, साधारण माणूस आहे, त्याच्या मनात जनसेवकाची इच्छा आहे. आम्ही रात्री बेरात्री कॉल करू दे सर असं तसं. आमच्याकडे तर सहज चालायला जायला पण रस्ता नव्हतं. हे जे दिसतंय का इथं तुम्हाला गटरचं निशाण पण दिसेल अजून पण. बरं. ते माणसांनी स्वतःच्या पैशातनं भर आणून टाकायचं, अमुक तमुक. आमच्याकडे एक लक्ष्मी मंदिर आहे, आता ते शब्द मी बोलू नये पण तरी बोलतो विषय काढल्याबद्दल. तिथं जे आषाढ महिन्यात आपली जे हिंदू धर्माचे जे पोषमा किंवा काय पण म्हणतो ते सण होतं, एवढं एवढं चिखल होतं तिथं. चिखल असताना माणूस घरच्यांचं मंगळसूत्र घाणं ठेवून तिथं भर आणून घातलंय. कोण? मुला साहेब? मुल्ला साहेबांनी. अरे वा. हे त्यांच्या समोर देखील विचारा, त्यांच्या समोर देखील मी सांगायला तयार आहे, आणि जिथं घातले ते जागा पण मी दाखवायला तयार आहे, समजा तुम्हाला दाखवायला तयार आहे. ते गल्लीतले एक 10-12 बाय आले, आम्ही कोणीच नव्हतं, 10-12 बाय आले, सर असं असं झालं म्हणून सांगितले. सर आले, बघितले, मग दोघांना फोन केले, रिस्पॉन्स कोण दिला. सरने काय केलं, घरच्यांचं मंगळसूत्र नेऊन ठेवले माझ्यासमोर. कुठले दुकान ठेवले ते दुकानला पण भेटू घालतो तुम्हाला. तिथं मंगळसूत्र घालून ठेवले, येऊन भर आणून घातले, एका तासात भर घातले.
आता आज सेकंड लास्ट दिवस आहे एबी हा. फॉर्म देण्याचा. अजूनही त्यांना उमेदवारीचं म्हणजे एबी फॉर्म मिळाला नाही. बरं. काय वाटतं तुम्हाला? अगा सर, फॉर्म मिळू दे ना मिळू दे, आपल्याला पक्ष महत्वाचा नाहीये, हा. काम करणारा माणूस महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला पक्षाची गरज नाही. पक्षाची गरज नाही. मुल्ला साहेब पक्षाकडनं थांबवलं तरी निवडून येणार, अपक्ष थांबले तरी निवडून येणार. मुल्ला साहेब हाच तुमचा पक्ष? हा. तर खऱ्या अर्थानं या नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रियेत या ठिकाणी दुसरे नागरिक आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊया. साहेब नमस्कार. नमस्ते. नाव काय आपलं? शकील साहेब रामले, वार्ड क्रमांक 25 मध्ये. वार्ड क्रमांक 25 ब. म्हणजे किती वर्षापासून राहता इथे? मी आता कमीत कमी 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून. या वार्डाचा विकास झालाय? विकास काही झालेला नाही. गेल्या 5 वर्षामध्ये जे नगरसेवक होते हम्म. त्यांनी काही विकास केला का नाही? विकासाच्या नावावर काही झालेलं नाही. तर आता तुम्ही बघताच की रोड वगैरे कसे आहे, ते काय आहे, लाईट नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये हम्म. मग तुम्ही तुमचं वोट जे आहे ते कुणाला देणार आहात? आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कसं, आता आमच्या वार्डामध्ये मकबूल मुल्ला म्हणून जे आहे त्या व्यक्तीला आम्ही नगरसेवकसाठी राष्ट्रवादीपासून तिकीट मागणी केलेली आहे. बरं. अजून त्यातनं काय निरोप आलेला नाही आहे, त्यामुळे आज थांबलेलो आम्ही. आज सेकंड लास्ट दिवस आहे. हम्म. खऱ्या अर्थानं आज एबी फॉर्म त्यांना भेटायला पाहिजे होता. एबी फॉर्म द्यायचं काम पक्षाचं होतं, पण आता पक्षानं कसं वर्षावरती दिवस टाळले, त्यामुळं ते आता दुर्लक्ष केल्यामुळं आम्हाला काय वाटतंय, अपक्षानं आपण तिकीट भरावे आमच्याकडनं अशी इच्छा आहे. आता मुल्लासाहेब काय पुढचं पाऊल उचलते ते त्यांच्या मनावर आहे. म्हणजे, पक्षाने एबी फॉर्म दिला तरी पक्षामार्फत आणि नाही दिला तरी अपक्ष अपक्ष ही तयारी आहे. दोन्ही तयारी ठेवलेली आहे आम्ही. पक्षश्रेष्ठींना काही आव्हान वगैरे करणार आहात का? पक्षशिष्टीनं आव्हान म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता पक्षाचा प्रत्येक व्यक्तीच्या जे आपलं संतोषभाऊ पवार जे आहे, जुबेर बागवान आहे, सुधीर खरेटमल साहेब जे आहे ते आताचे जे आलेले, आणि दत्ता मामा भरणे साहेब जी यांनी आहे ना, मुल्ला साहेबाच्या कामाचे ओळख म्हणून एक पावती द्यावी आपल्या पक्षाकडनं. आमचं एक निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित गटानं द्यायचा आमचं एक संदेश आपल्या मुलाखतून द्यायला लागलो. तुमचा नक्कीच संदेश हा आम्ही आमच्या न्यूजच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बर. परंतु जर समजा मुल्ला साहेब अपक्ष उभा राहिले तर तुम्ही तुमच्या पूर्ण वार्ड क्रमांक 25 मध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून प्रचार करणार त्यांचा? पूर्ण रात्र दिवस प्रचार करू, त्यांच्यासाठी रात्र दिवस मेहनत करू, प्रत्येक घर जाऊन त्यांच्यासाठी आम्ही मतं मागू. कारण का कार्य आहे, कार्य नसलंच तर आम्ही बोलायचं आमचं बी अर्थ नव्हतं. आमच्यासाठी रात दिवस झटणारा माणूस आज आमच्या वार्डाला सध्या गरजेचा माणूस आहे. आज जिथं गरज नाही तिथं काही बी करायला ते, जिथं गरज आहे तिथं काम होई नाही. गरजेच्या कामासाठी माणसाला आपलं वैयक्तिक माणूस म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या घरला जाऊन त्यांना विनंती करून आम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरायची तयारी ठेवलेली आहोत. हे होते वार्ड क्रमांक 25 मधले नागरिक. या ठिकाणी असेच दुसरे नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत. त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात ते देखील आपण बघूया. पटेल. पटेल किती वर्षापासून राहत आहे वार्ड क्रमांक 25 मध्ये? इथं बघा 10, 5, 15, 20 20 वर्ष झालं. 20 वर्ष झाली. 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये वार्ड क्रमांक 25 चा काही विकास झालाय का? काय नाही. का त्याचे कारण काय आहेत न होण्याची? आता काय माहित, कोण केलंच नाही तर कोणाला सांगायचं. आता तुम्ही 20 वर्षापासून राहताय. 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या प्रभागाचा विकासच जर होत नसेल तर तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य धोक्यात आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, जेवढं काय आपल्याला हे नाही बघा. ज्या दिवशी आम्ही इथं आलो तिथं काही नव्हतं. आता गटार होते, चालायला येत नव्हतं, फिरायला येत नव्हतं. मग हे मुल्ला साहेबाला आमचं पोरगं आणून दाखवला, मग लगेच गटार बी झाली, रोड झालं. एवढं आम्हाला माहित. पुढच्या काय नाही. आता आज एबी फॉर्मचा शेवटचा दिवस आहे, हा. म्हणजे सेकंड लास्ट दिवस आहे. हा. उद्याच्या 11 वाजेपर्यंत काहीतरी टायमिंग आहे. जर समजा मुल्ला साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाकडनं जर समजा एबी फॉर्म मिळाला तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढणार आहेत. तुम्ही मतदान करणार आहात? हो, मतदान करणार. मुल्ला साहेबालाच मतदान करणार. आणि जर दुसरा समजा कोणत्याही पक्ष यूज नाही करत. त्यांना एबी फॉर्म नाही मिळाला ना, नाही. अपक्ष उभा राहिले तर त्यांनाच करणार. म्हणजे तुम्ही पक्ष वगैरे बघणार नाही, नाही नाही. फक्त माणूस. हा, माणूस. तर
खऱ्या अर्थाने या होत्या नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया. तोपर्यंत या ठिकाणी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.